नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती ही एमपीएससी कडे आहे की झेडपी कडे आहे, हे 5 मेच्या जी.आर नंतर जो नवीन पॅटर्न आहे त्यामध्ये पात्रता आणि संपूर्ण सत्य याबद्दल माहिती पाहू. आता लक्षात ठेवा की दोन भाग आहेत. एक म्हणजे महिला व बाल विकास विभाग आणि दुसरा आहे जिल्हा परिषद. या दोन याच्यातून फॉर्म भरले जातात. आता शासन निर्णय अलीकडचा काय आहे 5 मेचा, तर सामान्य प्रशासन विभाग यामध्ये अनेक पद सरळ सेवा पदे ही एमपीएससी कडे वर्ग करण्यात आली. म्हणजे प्रश्न म्हणजे परिशिष्ट 42 मध्ये पर्यवेक्षक पदाचा उल्लेख आहे. मग अंगणवाडी पर्यवेक्षकाची पात्रता आता कोण घेणार? तर एमपीएससी ही जुन्याच पद्धतीने होणार याबद्दल माहिती पाहू. लक्षात ठेवा अंगणवाडी पर्यवेक्षक आणि मुख्य सेविका यामध्ये लक्षात ठेवा की महिला व बाल विकास विभाग, राज्य शासन, नागरी आणि शहरी प्रकल्प आहे. जिल्हा परिषदामध्ये जर बघितलं गेलं की जिल्हा अंतर्गत येतं ग्रामीण प्रकल्प, म्हणजे यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर नियंत्रण असतं. म्हणून लक्षात ठेवा एकच पद आहे पण भरती करणारे विभाग मात्र 2 आहेत. म्हणजे 2 या अर्थाने की एक आहे महिला व बाल विकास विभाग आणि दुसरा आहे जिल्हा परिषद. आता लक्षात ठेवा की निवड पद्धत भरतीचे 2 मार्ग आहेत. एक आहे विभागीय स्पर्धा. ही कोणासाठी आहे तर अंगणवाडी आधीच कार्यरत असणाऱ्या मदतनीस किंवा सेविकांसाठी आहे. निकष फक्त केवळ आहे अनुभवाच्या आधारावर प्रमोशन. सरळ सेवा आहे डायरेक्ट इन रिक्रुटमेंट. ही कोणासाठी आहे तर सर्वसामान्य उमेदवारासाठी, फ्रेशरसाठी आहे. निकष काय? थेट स्पर्धा परीक्षा आणि गुणवत्ता यादी. आता 5 मेचा जो जी.आर चा प्रत्यक्ष परिणाम नेमकी बदल काय झालाय? महिला व बाल विकास विभाग जो आहे त्याचं गट क चं पर्यवेक्षक पद आता अधिकृतपणे कोणाकडून भरलं जाणार? एमपीएससी कडून भरलं जाणार आहे. मग हे एमपीएससी कडे जे आहे म्हणजे जिल्हा परिषद कडून जे आहे तर ते मात्र झेडपीची पद जी आहेत ते ग्रामसेवक, पर्यवेक्षका ही एमपीएससी कडे मात्र झालेली नाहीत. तर ते स्थानिक लेवलवर भरतील. महिला व बाल विकास विभाग हे एमपीएससी अंतर्गत हे नागरी शहरी प्रकल्प आहे. परीक्षा घेणारी संस्था ही एमपीएससी नव्या जी.आर नुसार आहे. उमेदवार फक्त महिला असतील. शैक्षणिक पात्रता कोणतीही पदवी ही यामध्ये चालेल. जिल्हा परिषदेमध्ये कार्यक्षेत्र हे ग्रामीण आहे. परीक्षा घेणारी संस्था ही जिल्हा मंडळ, जिल्हा निवड मंडळ, शक्यतो टीसीएस किंवा आयबीपीएस असतं. आणि यासाठी उमेदवार महिला आहेत. शैक्षणिक पात्रता विशिष्ट पदवी ही आवश्यक जे 4 जून 2019च्या अधिसूचनेनुसार असावी. आता शैक्षणिक पात्रता एक मोठी तफावत आहे. कोणतेही पदवीधर एनी ग्रॅज्युएट म्हणजे सर्व मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या पदव्या ह्या ग्राह्य आहेत. जिल्हा परिषदेमध्ये खालीलपैकी एका विशिष्ट पदवीची आवश्यकता आहे. म्हणजे समाजशास्त्र असेल, गृहविज्ञान असेल, शिक्षण असेल, बाल विकास व पोषण असेल किंवा सामाजिक स्तर असेल. आता लक्षात ठेवा की परीक्षा पॅटर्न एमपीएससी पूर्वीचा जो 2024चा पॅटर्न आहे यामध्ये लक्षात ठेवा 100 प्रश्न 200 गुण हे आहेत. मराठी, इंग्रजी, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता, एकात्मिक बाल विकास योजना, पोषण अभियान आणि संगणक ज्ञान. महत्वाची नोंद आता लक्षात ठेवा आता पद एमपीएससी कडे गेल्यामुळे एमपीएससी स्वतःचा नवीन अभ्यासक्रम जाहीर करण्याची काय आता शक्यता आहे. तर सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा झेडपीचा पॅटर्न कोणता आहे तर मराठीचे 25 प्रश्न 12वीच्या स्तरावर, इंग्रजीचे 25 प्रश्न 12वीच्या स्तरावर, सामान्य ज्ञान हे 25 प्रश्न पदवी स्तरावर आणि बुद्धिमापन 25 प्रश्न पदवी स्तरावर. हे 100 प्रश्न 200 गुण आणि साधारणतः किती मिनिटं? 90 मिनिट हे तुम्हाला वेळ आहे. म्हणजे हा एक भाग तुम्हाला इथे लक्षात ठेवा. पेपर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून उपलब्ध असेल. आता संपूर्ण तुलनात्मक तक्ता लक्षात ठेवा. कार्यक्षेत्र महिला बाल विकास मध्ये लक्षात ठेवा हे एमपीएससी कडे निश्चित केलंय. यामध्ये परीक्षेची संस्था कोणती आहे? एमपीएससी आहे. पात्रता काय? कोणतीही पदवी आणि अभ्यासक्रम आहे एमपीएससीचा. नवीन पॅटर्न येण्याची शक्यता आहे. आता त्याच्यानंतर आहे जिल्हा परिषद जे ग्रामीण मध्ये येतं, जे झेडपी कडे बदल नाही. टीसीएस किंवा आयबीपीएस हे शक्यतो असतं. विशिष्ट पदवी ज्यामध्ये समाजशास्त्र, गृहविज्ञान 25-25 म्हणजे मराठी 25, इंग्रजी 25, गणित बुद्धिमत्ता 25 आणि सामान्य ज्ञान 25 असे 100 प्रश्न 200 गुण 90 मिनिटं. आता उमेदवारांनी आता काय करावं पुढं? लक्षात ठेवा तुमची पदवी तपासा. तुम्ही फक्त महिला बाल विकासासाठी पात्र आहात का? त्या जिल्ह्यासाठी आहेत हे निश्चित करा. जेडीपी साठी पात्र असल्यास टीसीएस, आयबीपीएस पॅटर्न नुसार अभ्यास चालू ठेवा. बाल विकासच्या अंतर्गत एमपीसी असेल तर नवीन अभ्यासक्रमाच्या अपडेटची प्रतीक्षा करा. जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.